राज्यातील पालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सभा होत असतात. अशा सभेतून आपण कोणावरही टीका टिप्पणी करत नाही, परंतु माझ्या मंत्रिमंडळात एकही व्हॅकन्सी नाही असा टोला आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भाजपामध्येही कोणालाच प्रवेश दिला जाणार नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चिंता करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. येथील गांधी चौकात उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश भाऊ खाडे, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, नीता केळकर, जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, महायुतीमधील सर्व घटक पक्ष हे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. जनतेच्या विकासात कोणीही अडथळा न आणता कामाला गती देण्याची गरज आहे. आता शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. शहरातील जनतेचे जीवनमान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरे बकाल होणार नाहीत यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवत आहोत असे ते म्हणाले. जात, धर्म, पंथ न पाहता समाजातील सर्व घटकांच्या परिवर्तनासाठी हे सरकार काम करत आहे. भारताच्या तिरंगा ध्वजाचा जो मान ठेवतो त्याचे उद्यान करणे हे आमचे कर्तव्य आहे. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सदाभाऊ खोत, नीता केळकर, सत्यजित देशमुख, CB पाटील, राहुल महाडिक, सागर खोत यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी स्वागत केले. केदार पाटील यांनी आभार मानले. यावेळी शेखर इनामदार, ॲडव्होकेट चिमण डांगे, भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, मकरंद देशपांडे, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, निशिकांत पाटील, आनंदराव पवार, प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, संजय कोरे, जयवंत पाटील उपस्थित होते. मी आपल्याला एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे. मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय. रोज 6-7 शहरांमध्ये मी जातो, पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोण्या नेत्यावरही टीका करत नाही, कुठल्या पक्षावरही टीका करत नाही. याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, तो मी सांगतो. जे केला सांगतो, जे करणार आहे ते मी सांगतो. त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही. फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका. आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू. आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत. विकास आपल्याला करायचा आहे. आज बघा, आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या. आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं प्रत्येक गरीबाला घर द्या. आणि गरीबाला घर द्या म्हणताना प्रधानमंत्र्यांनी त्याची जात पाहिली नाही, त्याचा धर्म पाहिला नाही, त्याचा पंथ पाहिला नाही, त्याची भाषा पाहिली नाही. त्यांनी सांगितलं जो कोणी असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, कोणी असेल, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतनं मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिला.